आणि यानंतर बुलेटिनमध्ये आपण आतापर्यंतच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात सिटी 60 मधून। जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी शिक्षक आमदारांचं विधान भवनामध्ये आंदोलन। विक्रम काळे, किशोर दराडे यांच्या उपस्थितीत एकच मिशन जुनी पेन्शन ही टोपी घालत आंदोलन केलं। नाशिकच्या मनमाडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचं उपोषण। स्ट्रॉंग रूम परिसरामध्ये जॅमर बसवण्याच्या मागणीकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप। उपोषणात काँग्रेस आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार देखील सहभागी झाले। वाशिममध्ये 16 बंडखोरांवरती भाजपची कठोर कारवाई। बंडखोरांना 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्याचा भाजप जिल्हाध्यक्षांचा निर्णय। पुण्यात भाजपची उमेदवारी देण्यासाठी पदाधिकारी आणि स्थानिक नेत्यांची मोठी दमछाक होण्याची शक्यता। 165 जागांसाठी 2500 उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार। 125 जागा निवडून आणण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे। अकोला शहरामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं खिंडार। महानगर प्रमुख आणि मावळत्या महापालिकेतील गटनेते राजेश मिश्रांसह 4 नगरसेवक पदाधिकारी शिंदेंच्या शिवसेनेत। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती धुळ्यात भाजपकडून इच्छुकांच्या मुलाखतींना सुरुवात। महापालिका निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढणार। भाजप 55 जागांवरती उमेदवार देणार असल्याची जिल्हाध्यक्ष गजेंद्र अपळकर यांची माहिती। पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून इच्छुकांची मोठी गर्दी। 2500 इच्छुक उमेदवारांनी घेतलेत अर्ज। आजपासून उमेदवारांच्या मुलाखती सुरुवात होणार। विविध प्रश्नांसाठी महाविकास आघाडीकडून पनवेल पालिकेवरती काढण्यात येणार भव्य मोर्चा। वाढीव मालमत्ता कर, शहरातील रस्ते, पाणी टंचाई, तळोजा एमआयडीसी परिसरातील गंभीर प्रदूषण यांच्यासह अनेक प्रश्न मविया उपस्थित करणार। नाशिकच्या चांदवडमध्ये स्ट्रॉंग रूम बाहेर अपक्ष उमेदवारांचा कडा पहारा। अपक्ष उमेदवार राजाभाऊ आहिरे अंथरुण गोधडीसह स्ट्रॉंग रूम बाहेरच तळ ठोकून। अकोल्यात स्ट्रॉंग रूम बाहेर उमेदवारांसह एकही कार्यकर्ता नाही। उमेदवारांसह कार्यकर्त्यांचा पोलिसांच्या बंदोबस्तावरच विश्वास। काँग्रेस स्ट्रॉंग रूम बाहेर 24 तास पोलिसांचा कडक बंदोबस्त। मीरा भाईंदरमध्ये शिवसेनेच्या शेकडो पदाधिकाऱ्यांचा भाजपत प्रवेश। भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्या उपस्थितीत पार पडला पक्षप्रवेश। आणि यानंतर एक मोठी बातमी पाहूयात।